गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर इन 2 डायमेन्शन अँड 3 डायमेन्शन स्टडी केलं आहे. रिझल्टंट व्हेक्टर जर 2 डायमेन्शनमध्ये असेल तर त्याची मॅग्निट्यूड असते √ax² प्लस ay² आणि त्याची डिरेक्शन असते थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ay अपॉन ax विथ हॉरिझंटल. विथ व्हर्टिकल डिरेक्शन असते टॅन थिटा इज इक्वल टू ax अपॉन ay. बरोबर आहे. व्हेक्टर जर 3 डायमेन्शनमध्ये असेल तर त्याची मॅग्निट्यूड असते √ax² प्लस ay² प्लस az². 3 डायमेन्शनमध्ये व्हेक्टरला 3 डिरेक्शन असतात. विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. त्याला आपण डिरेक्शन कोसाईन म्हणतो. बरोबर आहे. डिरेक्शन कोसाईन एल म्हणजे कॉस अल्फा. इट इज डिरेक्शन विथ एक्स ॲक्सिस अँड इट इज कॉस अल्फा इज इक्वल टू ax अपॉन ए. डिरेक्शन विथ वाय ॲक्सिस त्याला एम म्हणतात. डिरेक्शन कोसाईन एम म्हणतात. कॉस बीटा इज इक्वल टू ay अपॉन ए. अँड डिरेक्शन कोसाईन एन म्हणजेच कॉस गॅमा आणि ही डिरेक्शन असते कॉस गॅमा इज इक्वल टू az अपॉन ए. इथपर्यंत आपण स्टडी केलं आहे. आतापर्यंत आपण वेक्टरचे डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन स्टडी केलेत. ॲडिशन ऑफ वेक्टर, डिफरन्स ऑफ वेक्टर. आज आपल्याला स्टडी करायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता बघा, अ व्हेक्टर क्वांटिटी इज मल्टिप्लाइड बाय 0, देन यू विल गेट अ झिरो वेक्टर. वेक्टर क्वांटिटीला झिरोनं मल्टिप्लाय केलं तर येणार आन्सर झिरोच असेल. पण आपण व्हेक्टरला मल्टिप्लाय केलं आहे ज्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही आहे. मग अशा केसमध्ये व्हेक्टरची मॅग्निट्यूड झिरो होईल आणि डिरेक्शन आर्बिटरी असेल किंवा डिरेक्शन रँडम असेल. So when vector quantity is multiplied by 0, you will get a zero vector. Vector having zero magnitude and any arbitrary direction. व्हेक्टरला झिरोनं मल्टिप्लाय केल्यानंतर जो तुम्हाला नवीन व्हेक्टर मिळेल त्याची मॅग्निट्यूड झिरो असेल आणि त्या इन्स्टंटला त्याची डिरेक्शन आपल्याला माहीत असणार नाही. रँडम डिरेक्शन असेल, आर्बिटरी डिरेक्शन असेल. सेकंड, when a vector quantity is multiplied by non-zero real number. Non-zero real number म्हणजे n is equal to 1 2 3 like that. Then you will get a new vector whose magnitude is n times magnitude of original vector. When vector is multiplied by non-zero real number, we get a new vector whose magnitude is n times magnitude of original vector. म्हणजे फोर्सला सपोज करा 10 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला नवीन व्हेक्टर मिळेल 10f. नेचर सेम असेल म्हणजे पूर्वी फोर्स होता नंतर देखील तो फोर्सच असेल, पण मॅग्निट्यूड चेंज झाली त्यामुळे ओव्हरऑल व्हेक्टर काय झाला, चेंज झाला. लक्षात आलं. सो वेन व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय नॉन झिरो रिअल नंबर वी गेट अ न्यू व्हेक्टर ऑफ सेम टाईप whose magnitude is n times magnitude of original vector. Third, a vector quantity is multiplied by a scalar quantity. Okay, vectorला स्केलरनं मल्टिप्लाय केलं, we get new vector of different type. For example, ॲक्सलरेशन हा व्हेक्टर आहे, याला मी मासनं मल्टिप्लाय केलं. ॲक्सलरेशन आहे तो व्हेक्टर आहे, मास स्केलर आहे. हे मल्टिप्लिकेशन असेल व्हेक्टर एफ फोर्स. म्हणजे व्हेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यू व्हेक्टर मिळेल जो वेगळ्या नेचरवाला असेल. किंवा फॉर एक्झाम्पल व्हिलॉसिटी व्हेक्टर आहे, याला जर मी मासनं मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल मोमेंटम, नवीन टाईपचा व्हेक्टर. ओके, न्यू नेचरवाला व्हेक्टर, डिफरंट नेचरवाला व्हेक्टर. So when vector quantity is multiplied by scalar quantity, you get a new vector quantity of different nature. Okay. आता vector quantity is multiplied by vector quantity. Vector quantity is multiplied by another vector quantity आणि आन्सर जर स्केलर क्वांटिटी आलं vector quantity is multiplied by another vector quantity and answer is scalar quantity.
तर या मल्टिप्लिकेशन टेक्निकला म्हणतात स्केलर प्रॉडक्ट. लक्षात आलं, कारण आन्सर स्केलर येते म्हणून याला काय म्हणायचं, स्केलर प्रॉडक्ट. या केसमध्ये ॲज अ साईन ऑफ मल्टिप्लिकेशन आपण डॉट यूज करतो. ओके, म्हणून याला डॉट प्रॉडक्ट पण म्हणतात. व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय व्हेक्टर अँड आन्सर इज न्यू व्हेक्टर, आन्सर इज अ स्केलर क्वांटिटी. तर या मल्टिप्लिकेशन टेक्निकला म्हणतात स्केलर प्रॉडक्ट. या केसमध्ये ॲज अ साईन ऑफ मल्टिप्लिकेशन आपण डॉट यूज करतो म्हणून याला डॉट प्रॉडक्ट पण म्हणतात. व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय अनादर व्हेक्टर क्वांटिटी अँड आन्सर इज न्यू व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टरला व्हेक्टरनं मल्टिप्लाय केलं आणि आन्सर आलंय न्यू व्हेक्टर क्वांटिटी. या मल्टिप्लिकेशन टेक्निकला म्हणतात व्हेक्टर प्रॉडक्ट. इथे ॲज अ साईन ऑफ मल्टिप्लिकेशन आपण यूज करतो क्रॉस म्हणून याला म्हणतात क्रॉस प्रॉडक्ट. लक्षात आलं, हे सगळं लक्षात आलं. बघा, व्हेक्टरला झिरोनं मल्टिप्लाय केलं देन यू विल गेट झिरो व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड एनी आर्बिटरी डिरेक्शन. व्हेक्टरला नंबरनं मल्टिप्लाय केलं, नॉन झिरो रिअल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला नवीन व्हेक्टर मिळेल हॅव्हिंग सेम नेचर. व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय स्केलर क्वांटिटी, यू विल गेट अ व्हेक्टर क्वांटिटी ऑफ न्यू टाइप. व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय व्हेक्टर अँड आन्सर इज स्केलर क्वांटिटी. तर या मल्टिप्लिकेशन टेक्निकला म्हणायचं स्केलर प्रॉडक्ट. इथे आपण ॲज अ साईन ऑफ मल्टिप्लिकेशन यूज करतो डॉट म्हणून याला डॉट प्रॉडक्ट पण म्हणतात. व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय व्हेक्टर क्वांटिटी, आन्सर इज न्यू व्हेक्टर क्वांटिटी. ओके, तर या मल्टिप्लिकेशन टेक्निकला म्हणतात व्हेक्टर प्रॉडक्ट. इथे ॲज अ साईन ऑफ मल्टिप्लिकेशन आपण यूज केलं क्रॉस म्हणून याला क्रॉस प्रॉडक्ट पण म्हणतात. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, जेई नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हेक्टर प्रॉडक्ट आणि स्केलर प्रॉडक्ट हे दोन्ही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. मग आता आपण स्टडी करूयात पहिल्यांदा स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट. स्केलर और डॉट प्रॉडक्ट. आता लक्ष द्या, दिस इज व्हेक्टर ए, दिस इज व्हेक्टर बी. दीज आर ऑब्लिकली ओरिएंटेड व्हेक्टर, ह्यांच्यामध्ये अँगल आहे थीटा. टू व्हेक्टर्स आर इन्क्लाइन टू इच अदर ॲट अन अँगल थीटा. देन स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्टला डिफाईन करतात अ व्हेक्टर, स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज अ स्केलर क्वांटिटी. Scalar product of two vector is a scalar quantity whose magnitude is equal to product of magnitude of two vector and cosine angle between them. Scalar product of two vector is defined as a product of magnitude of two vector and cosine angle between them. So vector A dot vector B. आता व्हेक्टर ए ची मॅग्निट्यूड ए असणार, व्हेक्टर बी ची मॅग्निट्यूड बी असणार. सो व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर अँड कोसाइन अँगल बिटवीन देम. देअरफॉर व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. लक्षात आलं, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज अ स्केलर क्वांटिटी whose magnitude is equal to product of magnitude of two vector and cosine angle between them. लक्षात आलं, व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर, व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज ऑलवेज इक्वल टू ए बी कॉस थीटा. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रॉडक्ट. पहिली, स्केलर प्रॉडक्ट आर कम्युटेटिव्ह. स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर आर कम्युटेटिव्ह किंवा इज कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह म्हणजे काय बघा, व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू हे आलं ए बी कॉस थीटा. व्हेक्टर बी डॉट व्हेक्टर ए इज इक्वल टू बी ए कॉस थीटा. आता ए बी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी, बी ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर बी, ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. मॅग्निट्यूड असतात त्यांना डिरेक्शन नसते, त्यामुळे ए बी कॉस थीटा आणि बी ए कॉस थीटा दोन्ही सेमच असणार आहेत. फॉर एक्झाम्पल व्हेक्टर ए ची मॅग्निट्यूड सपोज करा 2 आहे
आणि व्हेक्टर बीची मॅग्निट्यूड 3 आहे. मग 2 इंटू 3 म्हणजे 6च येणार आणि 3 इंटू 2 जरी घेतलं तरी आन्सर 6 येणार. बरोबर आहे. याचा अर्थ इंडिव्हिज्युअल व्हेक्टरच्या पोझिशन जरी चेंज केल्या आपला आन्सर चेंज होत नाही. याला म्हणतात कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय लक्षात आलं? इफ वी आर गोइंग टू इंटरचेंज पोझिशन ऑफ इंडिव्हिज्युअल व्हेक्टर आन्सर वी रिमेन सेम. सो स्केलर प्रोडक्ट आर कम्युटेटिव्ह. देअरफॉर व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज ऑलवेज इक्वल टू व्हेक्टर बी डॉट व्हेक्टर ए. क्लिअर झालं? व्हेक्टर स्केलर प्रॉडक्ट आर कम्युटेटिव्ह याचा अर्थ इंडिव्हिज्युअल व्हेक्टरच्या पोझिशन जरी चेंज केल्या तरी आन्सर चेंज होत नाही, कारण येणारा आन्सर ही स्केलर क्वांटिटी असते. क्लिअर झालं? तर पहिली प्रॉपर्टी स्केलर प्रॉडक्ट आर कम्युटेटिव्ह. सेकंड प्रॉपर्टी आहे स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर आर डिस्ट्रीब्युटिव्ह. म्हणजे व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी प्लस व्हेक्टर सी इज इक्वल टू व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी प्लस व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर सी. म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये जसा ब्रॅकेट एक्सपांड करत होता तसं तुम्हाला एक्सपांड करता येतं. स्केलर प्रॉडक्ट असतात ते डिस्ट्रीब्युटिव्ह असतात. सो व्हेक्टर ए डॉट बी व्हेक्टर बी प्लस व्हेक्टर सी इज इक्वल टू व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी प्लस व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर सी. लक्षात आलं? when two vectors are third property, when two vectors are parallel or anti-parallel to each other, then their dot product is always equal to product of their magnitude. बघा, व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी हे दोन व्हेक्टर एकमेकाला पॅरलल आहे. तर व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. आता दोन व्हेक्टर जर पॅरलल असतील तर थीटा 0 असेल. मग हे आलं व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस 0. कॉस 0 इज इक्वल टू 1. देअरफॉर व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू आलं ए बी. आता सपोज करा दोन व्हेक्टर अँटी पॅरलल आहेत. व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. दोन व्हेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर थीटा झाला 180 डिग्री. मग हे आलं व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस 180. कॉस 180 म्हणजे -1. सो हे आलं मायनस ए बी. पण स्केलर प्रॉडक्टचा आन्सर ही मॅग्निट्यूड असते. स्केलर प्रॉडक्ट घेतला किंवा डॉट प्रॉडक्ट घेतला त्याचं येणारा आन्सर ही स्केलर क्वांटिटी असते आणि स्केलर कधी निगेटिव्ह नसतात, त्यामुळे याला मॉड्युलसमध्ये लिहावं लागेल. सो हे आलं ए बी. लक्षात आलं का? हे लक्षात आलं? स्केलर प्रॉडक्ट आपलं आन्सर ॲक्च्युली मायनस ए बी आलं आहे, पण स्केलर प्रॉडक्टचा आन्सर स्केलर क्वांटिटी असते जी कधीही निगेटिव्ह असत नाही, त्यामुळे मी याला मॉड्युलसमध्ये घालून प्लस केलं. सो स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर विच आर पॅरलल और अँटी पॅरलल टू इच अदर इज ऑलवेज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर. बरोबर आहे. फोर्थ, सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट. सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे त्या व्हेक्टरचा स्वतःसोबत घेतलेला डॉट प्रॉडक्ट. सेल्फ डॉट प्रॉडक्ट म्हणजे त्या व्हेक्टरचा स्वतःसोबत घेतलेला डॉट प्रॉडक्ट. मग आता बघा, व्हेक्टर ए डॉट व्हेक्टर ए इज इक्वल टू ए इंटू ए कॉस 0. त्या व्हेक्टरचा स्वतःसोबत अँगल किती असणार? 0 असणार. बरोबर आहे ना? आपण एका व्हेक्टरचा स्वतःसोबतच डॉट प्रॉडक्ट घेतलाय. आता त्या व्हेक्टरचा स्वतःसोबत डॉट प्रॉडक्ट घेतला तर त्या व्हेक्टरचा स्वतःसोबतचा अँगल किती असणार? 0 असणार. मग हे आलं ए स्क्वेअर. सेल्फ डॉट प्रॉडक्ट दॅट इज डॉट प्रॉडक्ट ऑफ गिवन व्हेक्टर विथ इटसेल्फ is always equal to square of magnitude of two vector. Square of magnitude of vector. लक्षात आलं? सेल्फ डॉट प्रॉडक्ट म्हणजे काय कळलं? त्या व्हेक्टरचा स्वतःसोबत घेतलेला डॉट प्रॉडक्ट. क्लिअर झालं का? जर एखाद्या व्हेक्टरचा स्वतःसोबत डॉट प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला थीटाची व्हॅल्यू 0 घ्यावी लागणार, कारण त्या व्हेक्टरचा स्वतःसोबत अँगल किती असेल? 0 असेल.
So self dot product is always equal to square of magnitude of two vector. Okay, fifth property. Dot product of two perpendicular vector. Dot product of two perpendicular vector is always equal to 0. बघा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. आता ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत म्हणजे थीटा किती झाला 90 डिग्री. सो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस 90. बरोबर आहे. कॉस 90 झिरो असतो. सो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर इज ऑलवेज इक्वल टू 0. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नीट आणि जेई सॉल्व करताना हे यूज करायचं आहे. मग ह्याच्यावरनं अल्टरनेट स्टेटमेंट देखील आपल्याला सांगता येईल. वेन डॉट प्रॉडक्ट इज 0 देन टू वेक्टर मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. बरोबर आहे. मी पहिलं काय सांगितलं बघा, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर इज ऑलवेज इक्वल टू 0. मग ह्याच्यावरनं आपल्याला अल्टरनेट स्टेटमेंट काय सांगता येईल, इफ डॉट प्रॉडक्ट इज 0 देन टू वेक्टर मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. आता खूप इम्पॉर्टंट, डॉट प्रॉडक्ट ऑफ युनिट वेक्टर. आपल्याकडे 3 युनिट वेक्टर असतात, आय जे आणि के. आय इज युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. जे इज युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग वाय ॲक्सिस. झेड इज युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग झेड ॲक्सिस. के इज युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग झेड ॲक्सिस. आपल्याकडे 3 युनिट वेक्टर असतात, आय जे के. हे ॲक्ट होतात अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस. हे 3 ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आता इथे लक्ष द्या, सेल्फ डॉट प्रॉडक्ट ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड असतो आणि दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्ट किती असतो 0. मग आय डॉट आय, हे बघा इथे बघा, आय डॉट आय म्हणजे किती येणार, आय आय कॉस 0 म्हणजे येणार आय स्क्वेअर. पण हा युनिट वेक्टर आहे, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते 1. सो आय डॉट आय किती आलं 1. कळलं का. मग मी इथे लिहितो आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के इज ऑलवेज इक्वल टू 1. आय डॉट जे जे डॉट के के डॉट आय इज इक्वल टू 0 होणार. कारण आय आणि जे, आय ॲक्ट होतो अलॉंग एक्स ॲक्सिस, जे ॲक्ट होतो अलॉंग वाय ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात म्हणजे आय आणि जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. जे आणि के एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि के आणि आय एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग परपेंडिक्युलर वेक्टर असतील तर डॉट प्रॉडक्ट किती येणार 0 येणार. कळलं, लक्षात आलं का. मग आता आपल्याला लास्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी स्टडी करायची आहे, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इन 3 डायमेन्शन. ओके, आता बघा, वेक्टर ए इज इक्वल टू 3 डायमेन्शनमध्ये हा येणार आय कॅप ए एक्स प्लस जे कॅप ए वाय प्लस के कॅप ए झेड. बरोबर आहे. आय कॅप ए एक्स प्लस जे कॅप ए वाय प्लस के कॅप ए झेड. काल आपण हे स्टडी केलं आहे. वेक्टर बी इज इक्वल टू येणार आय कॅप बी एक्स प्लस जे कॅप बी वाय प्लस के कॅप बी जे. मग यांचा डॉट प्रॉडक्ट घेऊयात. वेक्टर ए डॉट वेक्टर बी. आता हे बघा, ही जी लास्ट प्रॉपर्टी आहे ही एक्झामला युनिट टेस्टला वगैरे बऱ्याच वेळेला 2 मार्क्ससाठी विचारतात. आता हे सॉल्व कसं केलं यापेक्षा सॉल्व करून जो फॉर्म्युला आला आहे तो आपल्याला जेई आणि नीटसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर हे आलं आय कॅप ए एक्स प्लस जे कॅप ए वाय प्लस के कॅप ए झेड डॉट आय कॅप बी एक्स प्लस जे कॅप बी वाय प्लस के कॅप बी झेड. आता स्केलर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह असतात. बरोबर आहे. याचा अर्थ मला ब्रॅकेटला एक्सपांड करता येईल.
मग पहिला ब्रॅकेट आहे त्याच्या प्रत्येक टर्मनं सेकंड ब्रॅकेटच्या टर्मला मी मल्टिप्लाय करतो. मग हे आलं आय कॅप ए एक्स डॉट आय कॅप बी एक्स प्लस आय कॅप ए एक्स डॉट जे कॅप बी वाय प्लस आय कॅप ए एक्स डॉट के कॅप बी झेड. टोटल 9 टर्म्स येतील. प्लस जे कॅप ए वाय डॉट आय कॅप बी एक्स प्लस जे डॉट ए वाय डॉट जे डॉट बी वाय प्लस जे डॉट ए वाय डॉट के कॅप बी झेड प्लस थर्ड टर्मनं मल्टिप्लाय करतो के कॅप ए झेड डॉट आय कॅप बी एक्स प्लस के कॅप ए झेड डॉट जे कॅप बी वाय प्लस के कॅप ए झेड डॉट के कॅप बी झेड. बरोबर आहे. मग हे आलं ए एक्स बी एक्स ब्रॅकेटमध्ये आलं आय डॉट आय प्लस ए एक्स बी वाय आय डॉट जे प्लस ए एक्स बी झेड आय डॉट के प्लस ए वाय बी एक्स जे डॉट आय प्लस ए वाय बी वाय जे डॉट जे प्लस ए वाय बी झेड जे डॉट के प्लस ए झेड बी एक्स के डॉट आय प्लस ए झेड बी वाय के डॉट जे प्लस ए झेड बी झेड के डॉट के. आत्ताच आपण स्टडी केलंय. आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के इज इक्वल टू 1 असतं. आय डॉट जे जे डॉट के डॉट आय इज इक्वल टू 0. मग इथे बघा आय डॉट आय म्हणजे 1 येणार. आय डॉट जे 0 होणार म्हणजे पूर्ण टर्म 0 झाली. आय डॉट के 0. आय डॉट जे डॉट आय 0. जे डॉट जे 1. जे डॉट के 0 म्हणजे पूर्ण टर्म 0. के डॉट आय ही पूर्ण टर्म 0. के डॉट जे ही पण टर्म 0 होणार. म्हणजे मला मिळालं वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए एक्स बी एक्स आय डॉट आय इज इक्वल टू 1. बरोबर आहे. प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. तर हे खूप खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला. लक्षात आलं. हा फॉर्म्युला आपल्याला जेई नीट महाराष्ट्र सीईटी करताना लागणार आहे. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इन 3 डायमेन्शन. फॉर्म्युला काय येतो आय ए डॉट वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. क्लिअर झालं. तर आपण टोटल 7 प्रॉपर्टी स्टडी केल्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी होती स्केलर प्रॉडक्ट आर कम्युटेटिव्ह. सेकंड प्रॉपर्टी होती म्हणजे इंडिव्हिज्युअल वेक्टरच्या पोझिशन जरी चेंज केल्या आन्सर चेंज होणार नाही. आणि आन्सर चेंज का होत नाही कारण डॉट प्रॉडक्ट ही स्केलर किंवा 2 वेक्टर क्वांटिटीचं डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणारा आन्सर स्केलर क्वांटिटी असते म्हणून चेंज होत नाही. डॉट प्रॉडक्ट आर कम्युटेटिव्ह. त्यानंतर आपण स्टडी केलं डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर विच आर पॅरलल और अँटी पॅरलल टू इच अदर. तो असतो प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. त्यानंतर आपण स्टडी केलं सेल्फ डॉट प्रॉडक्ट म्हणजे त्या वेक्टरचा स्वतःसोबत घेतलेला डॉट प्रॉडक्ट ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड.
त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर इज ऑलवेज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग ह्याच्यावर अल्टरनेट स्टेटमेंट आपण सांगितलं, वेन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 0, किंवा इफ डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू 0 टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यानंतर इम्पॉर्टंट होतं, यावर नीट जेईला क्वेश्चन येऊ शकतो, डॉट प्रॉडक्ट ऑफ युनिट वेक्टर आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के ऑलवेज इक्वल टू 1, कारण हा सेल्फ डॉट प्रॉडक्ट आहे. बरोबर आहे. आणि आय डॉट जे, जे डॉट के, के डॉट आय इज इक्वल टू 0. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन स्टडी केलं, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इन 3 डायमेन्शन. तर 3 डायमेन्शनमध्ये डॉट प्रॉडक्टचा फॉर्म्युला येतो AX BX प्लस AY BY प्लस AZ BZ. क्लिअर झालं? हे सगळं क्लिअर झालंय का? ओके. मग आता डॉट प्रॉडक्टचे एक्झाम्पल घेऊयात. आता बघा, वेक्टर एफ डॉट वेक्टर एस, फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, येणार आन्सर वर्क असणार आहे, विच इज अ स्केलर क्वांटिटी. सो वेक्टर एफ डॉट वेक्टर एस इज इक्वल टू डब्ल्यू. कळलं? वेक्टर एफ डॉट वेक्टर एस इज इक्वल टू डब्ल्यू. वेक्टर एफ डॉट वेक्टर व्ही इज इक्वल टू पी, पॉवर. फोर्स व्हिलॉसिटी यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला, वेक्टर फोर्स वेक्टर व्हिलॉसिटी यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर येणार पॉवर. देन वेक्टर जे डॉट वेक्टर ए इज इक्वल टू आय. जे म्हणजे करंट डेन्सिटी, करंट डेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे. ए म्हणजे एरिया वेक्टर, एरिया वेक्टर देखील वेक्टर क्वांटिटी आहे. यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर आहे करंट. ओके. देन वेक्टर पी डॉट वेक्टर ई इज इक्वल टू यू. पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. हे दोन्ही वेक्टर आहे. यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किंवा सिम्पली एनर्जी. एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे. वेक्टर एम डॉट वेक्टर बी इज ऑल्सो इक्वल टू यू. एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तर येणार आन्सर यू म्हणजे पोटेन्शियल, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ही क्वांटिटी स्केलर आहे. तर हे डॉट प्रॉडक्टचे एक्झाम्पल, हे फॉर्म्युले पाठ करा. हे तुम्हाला सॉल्विंगसाठी यूज करावं लागेल. लक्षात आलं? जेई नीट आपण ज्या वेळेला सॉल्व करू त्यावेळेला डायरेक्ट क्वेश्चन आलेले असतात जिथे ह्या क्वांटिटीचं मिनिंग सांगितलेलं असणार नाही आहे. त्यामुळे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. क्लिअर झालं? लक्षात आलं का? एफ म्हणजे फोर्स, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर आलं वर्क. वर्क इज स्केलर क्वांटिटी. वेक्टर एफ डॉट वेक्टर बी, फोर्स आणि व्हिलॉसिटी दोन्ही वेक्टर आहेत. ह्यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर आलं पॉवर. पॉवर ही स्केलर क्वांटिटी आहे. जे म्हणजे करंट डेन्सिटी, ए म्हणजे एरिया वेक्टर, दोन्ही वेक्टर आहेत. ह्यांचं आन्सर आलं ते आय. आय म्हणजे करंट, करंट इज स्केलर क्वांटिटी. पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, दोन्ही वेक्टर आहेत. ह्यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर येतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी विच इज अ स्केलर क्वांटिटी. एम म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, दोघंही वेक्टर आहेत. ह्यांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर येणार आन्सर आलं यू. यू म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलं? आता एक मी वेगळा पॉईंट तुम्हाला सांगतो. लेंथ, एरिया आणि व्हॉल्यूम ह्या 3 क्वांटिटी अशा आहेत की त्या स्केलर पण असतात आणि वेक्टर पण असतात. लक्षात आलं? लेंथ ही क्वांटिटी स्केलर आहे, तशी ती वेक्टर पण असते. एरिया ही क्वांटिटी स्केलर आहे, तशी ती क्वांटिटी वेक्टर पण असते. आणि व्हॉल्यूम ही क्वांटिटी वेक्टर पण आहे आणि स्केलर पण आहे. लेंथचा वेक्टर फॉर्म याला म्हणतात लाईन इलेमेंट. लेंथचा वेक्टर फॉर्म असतो त्याला काय म्हणायचं? लाईन इलेमेंट. एरियाचा वेक्टर फॉर्म आहे याला म्हणतात एरिया वेक्टर, जो मी इथे यूज केला आहे.
आणि व्हॉल्यूमचा व्हेक्टर फॉर्म असतो, याला म्हणतात व्हॉल्यूम इलेमेंट. क्लिअर झालं. लेंथ, एरिया, व्हॉल्यूम ह्या क्वांटिटी स्केलर पण आहेत, तशाच त्या व्हेक्टर पण आहेत. लक्षात आलं. लेंथचा स्केलर फॉर्म म्हणजे लेंथचा स्केलर फॉर्म म्हणजे लेंथचा व्हेक्टर फॉर्म म्हणजे लाईन इलेमेंट. एरियाचा स्केलर फॉर्म म्हणजे एरिया, तर एरियाचा व्हेक्टर फॉर्म म्हणजे एरिया व्हेक्टर. व्हॉल्यूमचा स्केलर फॉर्म म्हणजे व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूमचा व्हेक्टर फॉर्म म्हणजे व्हॉल्यूम इलेमेंट. लक्षात आलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत क्रॉस प्रॉडक्ट. ठीक आहे, तोपर्यंत थांबूया.